हाय हॅलो, चला वेलकम टू माय चॅनल श्रुतीज लाईफस्टाईल. ओके, आपण सगळं बघणार आहोत. हे बघू शकताय, मी आज सगळं किचन माझं साफ केलेलं आहे, सुंदरसं ठेवलेलं आहे. सगळं सामान वगैरे सामान नवीन भरलं आहे. त्या बरण्यांमध्ये छोटंसं किचन आहे, एक रॅक आहे छोटासा, आणि त्यातच मी थोडेसे भांडे वगैरे लावून आपलं 2 मुलं आणि मी एक हे करून ठेवतो. ठीक आहे, हे बघू शकता. गॅस वगैरे सगळं, छोटीशी झाडणी आहे माझ्याकडे झाडूसारखी, त्याने मी हा माझा गॅस साफ करत असते मस्त असा. ठीक आहे, चलो. आज जर तुम्ही नवीनच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि थोडंसं सपोर्ट करा. ठीक आहे, बघू शकताय मस्त असं किचनवरता गॅस सगळं मी साफ करून घेतलेलं आहे, कारण खूप सामान भरल्यानंतर सगळं बरण्या वगैरे झटकून घासून पुसून सगळं, थोडीशी हळदी सांडली ती ओट्यावर, सगळं साफ केलं आहे, मस्त क्लीन करून ठेवलं आहे. छोटासा माझा असा हा गॅस आहे, छोटासा ओटा किचनचा. किचनच म्हणूयात छोटंसं, कारण एका रूममध्ये किचन आणि सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं सगळ्या गोष्टी. अशा प्रकारे मी वट्टा सगळा क्लीन करून घेतलेला आहे. बघू शकता खाली अशा प्रकारे हे थोडंसं आपलं स्टोअर करण्यासाठी आहे. काही वस्तू असतील, सामान असेल, जाळी आहे त्याला. गॅस टाकी वगैरे साईडला सगळं स्वच्छ धूळ पडली होती, त्यामुळे मी सगळं झटकून व्यवस्थित क्लीन करून घेतलं. हे कपडे पुसायचे आपले ओटा वगैरे, तर त्यांना पण झटकून वगैरे व्यवस्थित केलं. बघू शकता इथे दोन्ही मुलांचे ब्रशेस वगैरे ठेवलेले आहेत माझे. त्यांचे थोडेसे सामान आहे. हे माझी छोटीशी अशी फळी लावली आणि त्यातून ते ॲडजस्ट केलेलं आहे. इथे पण खूप धूळ साचली होती, ती पण मी छोट्याशा माझ्या झाडणीने साफ केली. आजूबाजूला जाळी जळमाटी झाली होती, ती पण मी स्वच्छ करून घेतली, एकदम मस्त क्लीन. बघू शकता आपण जेव्हा फोडणी वगैरे देतो त्यावेळेस तिथे थोडंसं जळमट होतं. ते सगळं मी एकदम साफ आणि स्वच्छ करून घेतलेलं. प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर. आज पहिला व्हिडिओ आहे, पहिला व्लॉग आहे. हे बघा, हे छोटंसं कपाट माझ्या मुलाने, त्याच्यात थोडंसं शाळेच्या वस्तू वगैरे थोडंसं तुटलं आहे, बट ओके. ते पण मी स्वच्छ असं पुसून घेतलं, मस्त क्लीन करून घेतलं सगळ्या गोष्टी. चला, आपण रोज आता थोड्याशा रेसिपीज बघणार आहोत. मस्त असं डेली रुटीनचं लाईफ माझं आणि माझ्या मुलांचं. ठीक आहे, हे बघा किती सगळी घाण साचली, की सगळं स्वच्छ केलं वरचं आधी. त्यानंतर म्हटलं आता चला पटकन झाडू मारूयात, त्यानंतर पुसून घेता येईल स्वच्छ. त्याच किचनच्या बाजूला एक पॉट ठेवलेला आहे मी छोटासा. बघू शकता अशा प्रकारे आता ते किचन दिसायला लागलं होतं. माझं छोटंसं किचन मस्त क्लीन करून घेतलं होतं मी. डब्बे वगैरे सगळे घासून सगळं स्वच्छ करून घेऊन ठेवलं होतं. नंतर ही मुलांची शाळेची टिफिनची बॅग वगैरे, छोटंसं सामान वगैरे सगळं. त्यानंतर मी केली झाडू मारायला सुरुवात. गॅस टाकीजवळ खूप सगळं पडलं होतं, कचरा वगैरे. पहिले गॅस टाकी बाजूला थोडीशी करून तिथे मी झाडू मारायला. हे बघू शकता, सुंदर असा माझा कॉट आहे. खिडकीतही खूप घाण झाली ती, त्यामुळे ती पण मी झटकून घेतली, स्वच्छ अशी क्लीन करून घेतला सगळा कॉट, बेडशीट वगैरे थोडंसं चेंज करून. ठीक आहे, हे बघू शकताय
गॅसच्या टाकीच्या बाजूला सुंदर म्हणजे सगळा कचरा पडला होता तो मी झाडून घेतला. हा पहिलाच व्लॉग असल्यामुळे काही चुकलं असेल तर सॉरी. ठीक आहे. आणि नेक्स्ट व्लॉगसाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबत चला. अशा प्रकारे हळूहळू मी सगळं क्लीन करून घेतलं. अशा प्रकारे आज केली होती किचनची साफसफाई. वाजला होता 1:30. भूकही खूप लागली होती. म्हटलं तर पटापट झाडू मारून सगळं पुसून घेऊया स्वच्छ. हे बघू शकताय माझं छोटंसं मंदिर. रूममधलं स्वामी आजोबांची मूर्ती आहे. ठीक आहे. हे छोटंसं माझ्या बाळांची झोळी, ज्या की झोळीत कधीतरी बसतात ते शाळेतून वगैरे याला छोटंसं कपाट आहे कपड्यांचं. हे बघू शकता. हे छोटंसं कपाट. त्यामध्ये डेली यूजच्या थोड्याशा बेडशीट्स वगैरे आपल्या आणि मुलांचे काही सामान आहेत. मुलीचे माझ्या शूज वगैरे असतात तिथे. त्याला अशा प्रकारे मी सगळं रूम स्वच्छ आणि क्लीन करून घेतलं. संध्याकाळी आपण चहाच्या रेसिपी म्हणजे डेली रुटीनमध्येच येईल. हे बघून घ्या. अशा प्रकारे ही माझी एक